नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या या आदिती कातेच्या यूट्यूब चॅनलमध्ये, माझं गाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. सो मी आज माझा न्यू ब्लॉग शूट करत आहे. गणपती आलेत घरी, सो त्याच्यामुळे आज मी माझं न्यू ब्लॉग शूट करत आहे. तुम्हालाही माझ्या घरचं गणपती बाप्पांचं आगमन कसं झालं हे माझ्या ब्लॉग थ्रू दिसेलच. सो माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां, दरवर्षीप्रमाणे ह्या ब्लॉगला सुद्धा असं सपोर्ट करा. सो आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पांना घ्यायला. गणपती बाप्पांचं आगमन होईल. चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी आता सध्या गेल्या वर्षी मामाच्या घरी होती, ह्या वर्षी मी माझ्या घरी आले. सो थोडंसं लेट झालं आहे. चला, आमच्याकडे गणपती बाप्पा ॲक्च्युली रात्रीच आणतात आणि मंदिरात ठेवतात. ह्या वर्षी माझी ताई पण आहे गणपतीच्या आगमनासाठी आणि माझा क्यूट छोटा भाचा पण आला आहे. आमचा गोंडस गणपती बाप्पा. गणपती बाप्पाची पूजा करतायत. बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता बाप्पाची पूजा चालू आहे. एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् आता अभिषेक झालेला आहे. अजून गणपती बाप्पांना त्याच्या स्थानावर बसवलेलं नाही आहे. सो तुम्हाला दाखवते तेही. मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. जागा नाही. जय देव जय
वैष्णमा प्रेम न कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना दादाचा फोटो काढतो समोर काढून वाजती पायी देवा तुझ्या रे कीर्तनी. अरे हिची काय बघा, कोणाचं काय नाही, हिचं काय बघा. आता प्रसादी पाहिजे ना. त्यासाठी गाणं बोलतात ना. आवाज खूप बरा. आवाज- अरे चला चला सुरू करा सुरू करा. मोदकाची चव बघू कशी आहे? अरे मोदक मोदक प्रसादी. अरे एक 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 उचलतायत. ते बघू कसं आहे? एक मिनिट. वाजती पायी वाजती पायी देवा तुझ्या रे पैंजणी देवा तुझ्या रे पैंजणी. नैवेद्य आता नैवेद्य तयार झालेला आहे. सो आता आम्ही देवाला दाखवत आहोत आणि मग त्यानंतर मग आमचं जेवण होईल. सो चला दाखवतो तुम्हाला. उघडे बाबा. उघडे बाबा. आमच्याकडे अशा प्रकारे नैवेद्य दाखवतात. बाप्पाला 21 मोदकाचं नैवेद्य आहे. सो आजचं स्पेशल जेवण हे आहे. या जेवायला या जेवायला हा पाणी दीदीला पाणी सांगितलं आणायला. माऊ दीदीला हा फोटो काढते. व्हेरी गुड. हाय कर बाय कर तिला. आणि मग मोरे टी शर्ट दाखव. नको नंतर दाखवायचा. सो आता म्हणजे सीन असा आहे की दुपारी खूप म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर थोडं हेक्टिक झालं. सो ट्रॅव्हलिंगमुळे तसं झोपली होती आणि आता रात्रीचं जेवण झाल्याने आता चाललेले आहे नाच बघायला. सो चला माझ्यासोबत. बाल्या डान्स बघायला चाललेले आहे. सो आता मी नाच मीन्स कोकणातला बाळ्या डान्स जो सगळ्यात फेमस आहे. सो मी आमच्याकडे आता 7 दिवस तेच असणार आहे. सो तुम्हाला दिसेल माझ्या ब्लॉग थ्रू. सो कंटिन्यू माझा ब्लॉग नक्की बघा. हो मी पण. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आत्ता आम्ही चाललेलो सकाळच्या आरतीला. सो चला माझ्यासोबत. ते पण सांग. ग बस त्याची काही गरज नाही. ते मॅन्डेटरी नाही आहे. चला. आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि ॲक्च्युली मी आता आलेली आहे मामाच्या गावाला. आणि सीन असं आहे की माझ्या मामाच्या मुलीचं बड्डे आहे. सो म्हटलं चला सेलिब्रेशन करूया. सो त्यासाठी मी मामाच्या गावाला आले आहे. मामाचा पण गणपती आहे. सो खूप म्हणजे तर चला मग गणपतीचं दर्शन पण होईल गणपती बाप्पाचं आणि बड्डे पण सेलिब्रेशन होईल. सो मी मामाकडे आलेले आहे. मागे तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला दिसत असेल गणपती बाप्पा. खूप छान आणि क्यूट गणपती बाप्पा आहे. मी तुम्हाला आता नाही मी नंतर दाखवेल बिकॉज लाईट गेले त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. सो जेव्हा पण लाईट येईल
सो लाईट येईल तेव्हा मी तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करेल. गणाधीशा वक्रतुंड मोरया एकदंत दयावंत बाप्पा मोरया. हे आहे आमचा देव सुंदर गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. या फ्रेंड्स, आता आरतीची वेळ झालेली आहे आणि आता सगळेजण आरतीसाठी येत आहेत. सो चला मी तुम्हाला दाखवते आरती, म्हणजे इकडची आरती कशी असते. फ्रेंड्स, ॲक्च्युली आज आहे माझ्या मामाच्या मुलीचा बड्डे. सो बड्डे सेलिब्रेशन होत आहे. सो तुम्हाला दाखवते. काय जायचं असलं काय तारखेच तर फ्रेंड्स, बाला डान्स झालेला आहे आणि आता बायकांची भवरी होणार आहे. सो हे पण ह्याच्यात रेकॉर्ड्स होणार आहे. सो तुम्ही माझा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि ह्या ब्लॉग थ्रू तुम्हाला सगळं काही समजेल की आमच्याकडे कसं गणेश उत्सव साजरा केला जातो, आमच्याकडे गणपतीला काय काय केलं जातं, हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दिसेलच. माझ्या अंगणात मोरया आलाय, मोर कसा नाचवितो, ती घुंगारू वाजवितो, मोर कसा नाचवितो, ती घुंगारू वाजवितो. माझ्या अंगणात मोरया आलाय, मोर कसा नाचवितो, घुंगारू वाजवितो, मोर कसा नाचवितो, घुंगारू वाजवितो. गावदेवी मंदिरात मोरया आलाय, मोर कसा नाचवितो, नि घुंगारू वाजवितो, मोर कसा नाचवितो, नि घुंगारू वाजवितो. शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती, शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती, शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती, शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती. पायातले पंजन हरवले मला माहित नाही, पायातले पंजन हरवले मला माहित नाही, पायातले पंजन गणपतीचा आज तिसरा दिवस आहे. सो फ्रेंड्स, आता मी चाललेली आहे गावात गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला. सो चला तुम्हालाही दाखवते की मामाच्या गावातले गणपती बाप्पांचे दर्शन. सो कंटिन्यू राहा.
झोपली होती. सो माझे आईज खूप असे पफी पफी झालेत, त्याच्यामुळे थोडा वेगळा दिसतोय. चला कविता छत्री दे ना. थांब दे, येऊ दे. कुठे सो फ्रेंड्स, तर आज आमच्याकडे खूप स्पेशल मेन्यू आहे आणि आमच्या आचारी पण आहेत, शेफ सोनी. बघा चुलीवरची बिर्याणी. परातीत घालताव का? हा परातीत. शेफ बसलाय जोडीला. आम्ही बिर्याणी बनवतोय. तुम्ही गरमागरम बिर्याणी, दम बिर्याणी. पनीर दम बिर्याणी, पनीर आणि मस्त पेरू सोबत खायची आहे. हिचं बघा काय कॉम्बिनेशन. पनीर आणि पेरू. फायनली बिर्याणी झालेली आहे. ही बघा दोन बिर्याणीचे आहेत टोप. दाखवत चालू तुम्हाला. वरती कुठे दाखवून हा दम बिर्याणी फायनली तयार झालेली आहे. आता या जेवायला. सो फ्रेंड्स, सगळं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे मस्त की तयार झालेलो आहोत. बिकॉज आता आम्ही कालच्या सारखंच जे मुलींचं असतं ना भौरी डान्स सगळं ते आज आम्ही परत करणार. पण छान रेडी होऊन करतोय. चला तुम्हाला दाखवते. ब्लॉगमध्ये बघा तुम्ही एंडपर्यंत. तर सगळे आलेले आहेत. सगळी रेडी, सगळी तयार चालू आहे. इथे तयारी चालू आहे. कोण गाणी म्हणणार आहे काय सगळं चालू आहे. हे आमचे कॅमेरामन. आम्ही सिंगल दाखवू का कोण होते? मम्मी, बहीण, भाऊ, ह्या सगळ्या बहिणी आहेत. इकडे मामी बसल्यात सगळ्या. आजी, वहिनी हे सगळेजण बसले. सगळे तयारी करून बसले. बाबा बसलेत तिथे. मामी. चला सुरू करूया आता आपण. सर सर गोविंद तो मजबर गुलाल फेकी तो. सर सर गोविंद तो मजबर गुलाल फेकी तो. सर सर गोविंद मजबर गुलाल फेकी तो. या गुल्हाराच्या बार आमच्या वेण्या घालाला. या गुल्हाराच्या बार आमच्या वेण्या घालाला. बोले श्रीरामाला जाऊ नको शोकवनाला. बोले श्रीरामाला जाऊ नको शोकवनाला. बोले श्रीरामाला जाऊ नको
वाजलेले आहेत 2 आणि आता सगळं झालेलं आहे, नाचून झालंय, सगळं रील्स बनवून झालेले. सो आता आम्ही आता चाललेलो झोपायला. तर आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि सो मी चाललेली आहे माझ्या घरी बिकॉज काल आम्ही खूप मस्ती केली, खूप धिंगाणा केला आणि आमच्या घरी उद्या गौराई येणार आहे. सो बहिणीचा बड्डे होता, सो बड्डेच्या निमित्ताने इकडे आलो. मामाचं गणपतीचं दर्शन झालं, मजा की खूप मस्ती केली. सो आता मी आज माझ्या घरी चाललेली आहे. चला फायनली मी घरी पोचलेली आहे, म्हणजे मगाशीच पोचली होती. सो सकाळपासूनच खूप पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे वातावरणाचं हे असं आहे. फ्रेंड्स, आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि चला आता मी वाजलेले आहे 7. सो आता चाललेली आहे मी आरतीला. चला माझ्यासोबत.